तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला हो सांगतो तुम्हाशी रे विठ्ठला सांगतो तुम्हाशी रे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला नाही तरी गेला एकदा टाळी वाजवा सगळ्यांसाठी वा सांगतो तुम्हाशी भजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्म आहे बाबा जरा थोडं पुढे जाऊन बोलू माफी मागून बोलतो ते 15 कोटी चुलीत जाऊ द्या पण एखाद्यानं 20 कोटी दिले ना आपला हात इथून मोडला पुन्हा हाय असा 1 अब्ज रुपये घेऊन जवळच्या डॉक्टरकडे जायचं डॉक्टर ही किडनी खराब झाली जरा नीट करून द्या देतील बदलून देतील पण गॅरंटी होय डॉक्टर बदलून देतील पण गॅरंटी नाही एवढंच काय मेरू तुल्य पृथ्वी दिदल्याच री सुवर्ण न मिळे एक क्षण नरजन्म मेरू तुल्य पृथ्वी एवढं धन जरी त्या देवाच्या चरणावरती नेऊन टाकलं ना तरी आयुष्यातला एक शेवटचा श्वास सुद्धा वाढून मिळत नाही म्हणून फक्त एक काम करा जोवरी सकळ सिद्ध आहे हात चालावया पाये तव तू आपले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको जोपर्यंत अंगात राहणार तोपर्यंत झडझडोनी वाहिला आणि ये भक्तीचे वाटे लाग तोपर्यंत भक्ती करा नाही तरी गेला जन्म वाया एका वाक्यात मानवी जीवनाचं या जगाचं सार सांगतो मिळालंय चंदन याचा फक्त कोळसा होऊ देऊ नका म्हणजे झालं आणि बाबा हे भांडवल वैयक्तिक या आता या वाक्याची या उदाहरणाची कॉपी लय जण करायला लागले कारण या उदाहरणात उदाहरण टप नाही लय जण पण हे तयार केलंय मी ऐकून जा मिळालंय चंदन याचा फक्त कोळसा होऊ देऊ नका आता काय म्हणतील महाराज राहिला वय आता केला ना फार कोळसा आता पण आम्ही 70 गेलो आता काय राहिलंय पण 1 तास उरला किंवा 7 दिवसामध्ये परिस्थिती राजानं उद्धार करून इथं बसलेल्या प्रत्येकाचं आयुष्य 1 तासाच्या तर पुढे नक्की 7 दिवसाच्या तर पुढे नक्की 7 दिवस जाऊ द्या पण 1 तासाच्या पुढे तर नक्की प्रत्येकाचं आयुष्य मग आपला पण उद्धार होऊ शकतो महाराज म्हणतात जाऊ द्या ना मागे झालं ते आता पण कळलं नाही पण मागे झाली पाहू नका पुढे जामीन आहे आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना अशा आयुष्याचा आणि मग अजून बी कळत नसेल तर आमच्या बापाचं काय जायचं विसरली तया थोर झाली हानी पचतीला खाणी 84 बाबा तरी लोकांनी नाही ऐकलं मग म्हणतात लागून या पाया विमुक्तीतून आला करे टाळी बोला तरी ऐकलं नाही मग म्हणतात किती सांगू तरी नाही कटी भटकीचे पुढे शिंदळीचे रळतीला बाबा तरी बी ऐकलं नाही आपल्यात बोलायला हुशार नाथ बाबा आहेत पटायचे काय माया गेली होती काय माया गेली होती भूतापासे काय माया गेली होती भूतापासे काय माया गेली होती भूतापासे हरी जाये मुकासे रे मुर्दा हरी जाये मुकासे अरे मुर्दे हरी मुक्ती गाता हर हरी मुक्ती गाता हर हरि ने मुखासी हरि ने मुखासी हरि मुखी हरि मुखी काय माय गेली होती भूतापाशी हरिनये मुखाशी अडे मोरा किंवा नामाविन मुख सर्पाचे ते बिळ जीवा नव्हे काळ स्वरूप आहे बाबा ही प्रमाण तर थोडी कमी याच्यापेक्षा परखड बोलू का येतो माघारी तुकोबरायकडे बोलाय पटायत नाथ बाबा तरी तुकोबऱ्या परखड त्याची पार सीमाच पार करतात म्हणजे माझं तर म्हणणं आहे तुकोबऱ्याने एवढ्या खाली नव्हतं यायला पाहिजे पण माझं बिचाऱ्याचं ऐकायचं कोण माझी आखी जिंदगी तुकोबऱ्याच्या 2 अभंगावर चालली माझं ऐकायचं कोण ऐका पण तुकोबऱ्या काय एवढ्या खाली गेली असतील ऐकून जा
बाबा आधी सांगितलं नाही ऐकलं, मग पाया पडले तरी बी नाही ऐकलं, मग शिवे देऊन सांगितलं तरी बी नाही ऐकलं, मग जरा निर्वाणीचं बोलून जातो, जरा ऐकून जा, फक्त राग येऊ देऊ नका. बोलू शास्त्रीजी बोलू. अभंगाची सुरुवात अशी आहे, नामन वदे ज्याची वाचा. नामन वदे सगळ्याचं पाठ आहे, पण सांगायचा धडा कुणीच करायचा नाही. पण मी काही टेन्शन घेत नाही, लय राग आला तरी परत द्यायचा नाही तारीख, आणि मला बाबा कमीच नाही, हलक्या हाताने 2 असतात, त्यामुळे मी भेट नाही, नाही बोलावलं तरी टेन्शन नाही, पण मला तसलं गोड बोलता येत नाही. परकड इथं कीर्तन करायला परकडच बोलता आलं पाहिजे. ऐकून जा. नाम नवदे ज्याची वाचा, तो लेख दो बापाचा. तरी बी भजन केलं नाही. 2 संतांना विचारलं, 3रे संत नाथ बाबा तुम्ही प्रमाण दिलं, पण अजून एक नाथ बाबाला विचारतो. नाथ बाबा जीवन नावाची संत, जन्म आहे मृत्यू आहे, शेवटची पाळी, एक मनुष्य जन्म चुकली यावर मग फेरापडे परत मिळेल का नाही सांगता येत नाही, पण या जन्मामध्ये नेमकं आम्ही काय करावं. नाथ बाबा किती गोड बोलतायत बघा. इको द्या इको. नरदेह दुर्लभ जाणारे, नरदेह दुर्लभ जाना, आवाज पक्वात जाणारे, नरदेह दुर्लभ जाणारे, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना रे, शतवर्षाची गणना, तयामध्ये दुःख यातनार, तयामध्ये दुःख यातनार, तुम्ही आठवा मधुसूदना हो, तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव, वासुदेव 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 म्हणार, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणार, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणार, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणार, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. बरोबर आहे ना. काकड्यात वासुदेव नावाचं फरक आहे, त्यात नाथ बाबा म्हणतात नरदेह दुर्लभ जाना. हो आजी, जुन्या काळात वासुदेव यायचे का घरी? नतवाले आजी तुम्ही आता नत राहिली नाही, तुम्ही लई मोठी घेतली. हा आता एवढीशी नत दिसत बी नाही नाकात. हा आजी वासुदेव यायचे जुन्या काळात. हा माहिती, मान हलवते ते. हा वासुदेव यायचा, जे सकाळ सकाळ उलटी टोपी, त्याला भारी मोराचे पिसारे सजवलेले असायचे, सकाळच्या परी पहाटे 4-5 वाजता यायचं, लय भारी गाणं म्हणायचं. दान पावलं दादा दान पावलं, वासुदेवाला दान पावलं, सकाळच्या पारी दान पावलं दादा दान पावलं. पिंगळे यायचे का पिंगळे? एका हातात कंदील असायची, एका हातात टिमकी असायची, टिम 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 टिम. आणि आता काळ बदल, आता वासुदेव येतो, आता पिंगळा येतो, आता येतो बटरावाला पोंग पोंग. सध्या बटरेवाला माणसाला जागा करते राव. ती वासुदेव येत नाही. जुन्या काळात वासुदेवाचं लय भारी गाणं म्हणायचं. अरे वासुदेवाची ऐकावणी, अरे जगात नाही राम र, दाम करी काम वीर्या, दाम करी काम र, दाम करी काम वीर्या, दाम करी काम र. पैशाची जादू लैणारी, सन थोरांना याची हव, जन्मापासून सारी माणस, जन्मापासून सारी माणस या पैशाची गुलाम रे. दाम करी काम वीर्या, दाम करी काम रे, दाम करी काम वीर्या, दाम करी काम रे.